हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. उद्या हनुमान जयंती आहे आणि चैत्र पौर्णिमा आहे. तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. ते केल्याने आपल्या घरातील किंवा घरातील माणसांची इडापिडा निघून जाणार आहे आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर फेकल्या जाईल. तर तो उपाय कोणता ते बघण्यासाठी रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला तुमचे बळ देते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला आपल्यावरून व आपल्या घरावरून वस्तू ओवाळून टाकायची आहे. आपल्याला बरेचदा वाटते की आपल्या घरात शांतता नाही, आपले कामे होत नाहीत, संकटे येतात. तर ती कोणाची नजर तर नाही लागली, पण वाईट गोष्टी, लोकांच्या वाईट नजर दोष जर आपल्याला व आपल्या घराला लागले असतील, तर तो काढून टाकण्यासाठी उद्याचा हा चैत्र पौर्णिमेचा उपाय करायचा आहे. आपल्या घरावरचं एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. या चैत्र पौर्णिमेला केलेला उपाय अगदी 100% फायदाच होतो. कारण सगळ्यांनाच वाटते आपल्या घरात हसत खेळत राहावे, आनंदी राहावे, कुठलीही अडचण येऊ नये, संकटे येऊ नयेत. म्हणून हा उपाय करायचाच आहे. तुमचे घर किरायचे असो किंवा स्वतःचे, तरी हा उपाय करायचाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्ही करू शकता. तुमचे ऑफिस स्वतःचे असो किंवा किरायचे आहे, तिथे पण हा उपाय तुम्ही करू शकता. उपाय करायला काय लागेल तर सर्वप्रथम तुम्हाला नारळ आणायचे आहे. घरातील व्यक्ती जितके असतील तितके नारळ आणायचे आहे. तुम्हाला आणायचे आहे आणि आपल्या घराचे एक नारळ असे आणायचे आहे. तुम्हाला वाटेल इतके नारळ, पण बघा एक नारळामुळे जर आपले चांगले होत असेल तर आपण नारळ नक्कीच आणू शकतो बघा. बघा यामुळे घरातील वाईट नजर दोष, संकटे निघून जातील व आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, धनसंपत्ती लाभते आणि घरात बरकता येते. आणि आपण जे काही काम करतो त्याचे फळ मिळते. आपल्याला आदल्याच दिवशी नारळ आणायचे आहे. तुम्हाला जर आधी आणणं शक्य नसेल, तर तुम्ही वेळेवरही आणू शकता. ते नारळ घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला स्पर्श करून आणायचे आहे. नाहीतर तुमच्या घरी फोटो असेल, तर त्यालाही तुम्ही नारळ स्पर्श करू शकता. आणि अगदी प्रार्थना करायची आहे, की आपल्या घरावरील संकटे नाहीसे होऊ देत आणि नारळ ती व्यक्तीवरून 5 वेळेस उतारा करायचा आहे. पायापासून तर डोक्यापर्यंत असे गोल फिरवायचे आहे. आणि ओम हनुमंताय नमः, ओम हनुमंताय नमः हा जप तुम्हाला करायचा आहे. आणि ते नारळ बाहेर एका पिशवीत ठेवायचे आहे. नंतर बाहेर पाय धुवावे आणि नंतर घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून असंच ओवाळून घ्यायचे. असे पूर्ण घरातील व्यक्तीवरून म्हणजे हे उतारा करायचा आहे. घरातील नारळ असेच बाहेरच्या पिशवीत नेऊन ठेवायचे आहे. व सगळं झाल्यानंतर तुम्हाला मग घरावर नारळ उतरायचे आहे. प्रत्येक वेळेस ओम हनुमंताय नमः, ओम हनुमंताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. प्रत्येक नारळ पिशवीत ठेवायचे आहे. नंतर सगळे झाल्यानंतर ती पिशवी घेऊन तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी विसर्जन करायला जायचं आहे किंवा एखाद्या पडीत जागेत टाकावे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. कारण आपण हे चांगल्यासाठीच उतारा केलेला आहे. मनात वाईट विचार येऊ देऊ नका. व घरी येऊन हात-पाय धुवावेत व देवाला नमस्कार करावा व प्रार्थना करावी. हे देवा, माझ्या घरावरील सर्व संकटे, वाईट नजर, दोष जाऊ देत. नक्की हनुमंत आपल्या इच्छा पूर्णच करतात. या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही यथाशक्तीने दान करावे. तर बघा हा उपाय तुम्हाला जर नक्की आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करा. साधा सोपा उपाय आहे. याने आपल्या घरावरील संकट नाही होशी होतील आणि घरात आपल्याला खूप सुख, शांती, ऐश्वर्य संपन्न होईल. म्हणून तुम्ही हे छोटे-छोटे उपाय नक्कीच करा. बघा माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.